त्या लोकांची जन्मतारीख 4, 13 आणि 22 आहे. हम्म. तर या लोकांसाठी येणारं वर्ष 2026 हे कसं असेल? काय वाटतं तुम्हाला? आर्थिकदृष्ट्या, रिलेशनशिप, स्टुडंटसाठी, पैसा वगैरे सगळं? 31 डेट ऑफ बर्थ पण येते त्याच्यामध्ये. मुलांक 4 हा राहूचा आहे आणि 2026 यांच्यासाठी मिक्स राहणार आहे, अनप्रेडिक्टेबल राहणार आहे. काय गोष्टी होतील त्यांना सांगता येणार नाही. चांगल्या पण होतील, वाईट पण होतील आणि मिक्स टाईपचा रिझल्ट मिळेल. जसं म्हणतात ना, राहू आहे ना स्ट्रगलचा नंबर आहे आणि लोक याला खूप घाबरतात. स्ट्रगल, हार्डवर्क, डिलेचा नंबर आहे. पण माझ्या हिशोबाने मुलांक 4 हा रिव्हॉल्युशनचा, इनोव्हेशनचा नंबर आहे, ट्रेंड सेटरचा नंबर आहे. आणि तुम्ही असे बरेचसे लोक बघताल ना लाईफ मध्ये, जे पुढे गेले आहेत, जे सक्सेसफुल झाले आहेत ते स्ट्रगल करूनच पुढे गेले आहेत. इझी गोईंग नाही राहिले आहे. जसं ज्या लोकांचा मुलांक भाग्यांक 4 आहे, नावाची टोटल 4 वर येते, ते असे बरेचसे लोक आहेत, बरेचसे सेलिब्रिटी आहेत ज्यांनी नेम फेम कमवलं आहे. जसं कपिल शर्माचं नाव 4 वरती ऍड होतं आणि ही इज व्हेरी सक्सेसफुल आणि ही इज कॉमेडी किंग. जसं बिल गेट आहे, बराक ओबामा आहे, त्यांच्याकडे पण नंबर 4 आहे आणि दे आर द ट्रेंड सेटर. जे कोणी केलं नाही त्यांनी केलंय. हा नंबर न्यू टेक्नॉलॉजीचा आहे. राहू शिवाय इनोव्हेशन पॉसिबलच नाही. आतापर्यंत तुम्ही 2025 मध्ये 26 मध्ये जे AI रिलेटेड पाहताय, जे टेक्नॉलॉजी रिलेटेड पाहताय, ते सगळं राहूमुळेच आहे. जे पण इल्युजन आहे, जे पण आता पण क्रिएशन झालेत ना, ते राहूमुळेच झाले. आणि बेस्ट एक्झाम्पल आहे अमित शहा आहेत. त्यांचा पण नंबर 2 22 आहे. 22 बर्थडे. हा, त्यांची 22 बर्थडे आहे आणि ही इज द ग्रेट ॲट बिल्डिंग अँड क्रिएटिंग परसेप्शन. आणि जे लोक कलियुग मध्ये परसेप्शन क्रिएट करण्यामध्ये माहिर आहेत ना, ते लोक राज करतील. आणि राहूला जर तुम्ही स्ट्रॉंग नाही ठेवलं तर तुम्हाला सक्सेस मिळणारच नाही. कलियुग मध्ये राहू इकलौता प्लॅनेट आहे जो सक्सेस देऊ शकतो. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.